मुळातच हे पर्यावरण ही संकल्पना नक्की काय? पर्यावरण म्हणजे काय? असणारा जैविक आणि अजैविक घटक जेव्हा एकत्र येतात त्याला पर्यावरण म्हणतात. गड किल्ल्याचं ते बांधकाम असतं तिथे तिथे काही झाड उगवतात, पिंपळ बहुतांश उगवतो, तर त्याला पाण्याचा सोर्स नसतो, तिथे माती नसते, तरी सुद्धा ते कसं उगवतं? आता मी जसं पक्ष्यांचं उदाहरण सांगितलं तुम्हाला, तर पक्ष्यांचं रोल याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे. कारण ते झाडाला तर हलता येत नाही एका जागेवरून दुसऱ्या जागी, तर पक्षी काय करतात, त्याच्या बिया फळं खातात आणि त्यांची विष्ठा त्या ठिकाणी जेव्हा पडते. बाभळीमध्ये खूप प्रकार आहेत. आपल्याकडे बारा बाभळी म्हणून एक गाव आहे, तर त्याचं नावच बाराबावळी. हो, तर आपल्याकडे हा भाग जो आहे हा बाभळींचा भाग म्हणून ओळखला जातो. अहिल्यानगर. अहिल्यानगरचा म्हणजे अहिल्यानगरमध्ये नॉर्थ पार्ट जर सोडला आपण, तिथं पाऊस जास्त पडतो, अकोले संगमनेर साईडला, तो भाग जर सोडला तर बाकी खालचा भाग जो आहे तो त्याच्यामध्ये पाऊस कमी असल्यामुळं काटेरी झाडं जास्त इव्हॉल्व्ह झालेत. आदिवासी लोक पूर्वापार लहान असताना या काट्याचा वापर शिट्टी म्हणून करायचे. याच्यामध्ये पोकळी असते आणि हा मध्ये ठेवून वाजवला तर शिट्टीचा आवाज होतो. बाकी नॉर्मल व्यक्तींना हा काटा वाटत असेल किंवा हा एक भीतीदायक वाटत असेल काहीतरी, पण हे एक काही किड्यांचं घर आहे. आणि सर आता हे झालं झाडांचं. आता आपण बोलूयात की आता हे डीजे जे लावले जातात, मोठमोठे साऊंड सिस्टम लावले जातात, त्यांचा परिणाम झाडांवर होतो का? येस, होतो. डीजे म्हणजे एक कर्णकर्कश आवाज या स्वरूपामध्ये आपण बघू शकतो. काही रिसर्च फॉरेनमध्ये झालेले आहेत, त्याच्यामध्ये क्लिअरली त्यांनी दाखवलंय किंवा क्रेस्कोग्राफ जे आहे त्याच्या मदतीने पण आपण ते ऑब्झर्व करू शकतो. दोन वनस्पती, वेगवेगळ्या वनस्पती आहे, सारख्याच उंचीच्या आहेत, सारख्याच प्रजातीच्या आहेत, ते वेगवेगळ्या ॲटमॉस्फिअरमध्ये ठेवलेले आहेत. एका ॲटमॉस्फिअरमध्ये डीजे लावला गेला आहे, एका ॲटमॉस्फिअरमध्ये पक्ष्यांचं मंजूळ गीत लावलेलं आहे. तर ज्या ठिकाणी डीजे लावलेला आहे त्या ठिकाणचं झाडाची उंची जी आहे ती खुंटलेली दिसेल किंवा ते झाड व्यवस्थित वाढणार नाही. इवन ते झाड मरू पण शकतं. ज्या ठिकाणी पक्ष्यांची मंजूळ गीतं आहेत किंवा प्लेझंट आवाज आहे त्या ठिकाणच्या झाडांची उंची जी आहे ती आपल्याला वाढलेली दिसेल. हाच अनुभव जर तुम्ही निसर्गामध्ये पाहिला तर निसर्गामध्ये पक्ष्यांचे मंजूळ गीतं चालू असतात, त्यांचं ओरडणं आहे, वेगवेगळा आवाज करणं आहे, ते चालू असतं. तर हा आवाज देखील झाडांच्या वाढीसाठी कारणीभूत ठरतो. ओके. आणि आपण असं आता आता आधी आपण जे बोललो होतो की वनवेंवर आपण बोललो होतो की वनवा लागतो, डोंगराला आग लागते. सर, आग लागण्यामागची कारण काय असतात? हा जो वणव्याचा विषय आहे खूप गंभीर विषय आहे आणि सगळ्यात ज्वलंत विषय आहे आणि तितकाच दुर्लक्षित विषय आहे आपल्याकडे. तर गेल्या 4 वर्षांपासून आमची टीम वणव्यावर काम करते. वणवा नेमका का लागतो, वणवा जेव्हा लागतो त्यावेळेस निसर्गामध्ये काय घडत असतं आणि वणवा लागून गेल्यानंतर पुढचे काही महिने, काही वर्ष त्या ठिकाणी काय होतं. तर जेव्हा ॲक्च्युअल वणवा लागतो त्यावेळेस निसर्गामधला प्रत्येक सूक्ष्मजीवापासून तर बिबट्यापर्यंत मोठा जीव, वाघापर्यंत मोठा जीव हा प्रत्येक बाधित होत असतो. प्रत्येक वन्यजीव आगीला घाबरत असतो आणि ज्या ठिकाणी आग असते त्या ठिकाणापासून तो खूप लांबपर्यंत स्थलांतर करतो. तुम्ही कल्पना करा की सकाळी जेव्हा तुम्ही घरातून निघालेत त्यावेळेस तुमचं घर व्यवस्थित आहे आणि जेव्हा तुम्ही संध्याकाळी येताय किंवा दुपारी येताय तुमचं घर जळलेलं असतं. किती वाईट वाटेल, काय आघात होईल हृदयावर. तो आघात त्या वन्यप्राण्यांच्या हृदयावर होतो आणि तो आघात जो आहे तो वन्यजीवाला मायग्रेट करण्यासाठी किंवा तिथून स्थलांतर करण्यासाठी परावृत्त करतो. म्हणजे वन्यजीवांचं स्थलांतर जे म्हणतो आपण, किंवा बिबट्या मान व्यवस्थित येतोय किंवा रानडुकरं येतात आहे, याच्या पाठीमागे वणवा हा खूप मोठा विषय आहे. आणि वणवा का लागतात किंवा लागतात म्हणण्यापेक्षा वणवे लावले जातात आपल्याकडे. म्हणजे लोक म्हणतात की झाडं एकमेकावर घर्षण होतात त्यानंतर वणवे लागतात. त्या प्रकारची झाडं आपल्याकडे नाही आहेत, तेवढं दाट झाडं पण नाही आहेत. आणि असं खूप म्हणजे 5-10 हजारात एखाद्या वेळेस असं होऊ शकतं की लाकडांच्या घर्षणाद्वारे अग्नी तयार होऊ शकतो. तर वणवे लावण्याचं कारण जे आहे ते 99.99% मानवनिर्मित आहे. त्याच्या पाठीमागे आम्ही जो अभ्यास केला आहे, आत्तापर्यंत 250 ठिकाणाहून जास्त ठिकाणी आम्ही व्हिजिट केले वनवे लागून गेलेल्या ठिकाणी. तर त्या ठिकाणी एक तर कचरा व्यवस्थापन आपल्याकडे व्यवस्थित होत नाही. कचऱ्याचे मोठमोठे ढीग साचले जातात. मग कोणीतरी येतं, ते कचरा व्यवस्थित दिसत नाही म्हणून पेटवून देतं. मग ते कचऱ्याचे आग जी आहे ती लांब लांबपर्यंत जंगलामध्ये जाते. दुसरी गोष्ट, आपल्याकडे विदेशी वनस्पती जे आहेत, विदेशी तण, ते मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. लोकांना शेतकऱ्यांना तणनाशकाचा खर्च परवडत नाही, त्यामुळे ते नष्ट होईल या भावनेतून ते गवत पेटून देतात आणि मग पुढे एकदा आउट ऑफ कंट्रोल झालं की मग पेटत जातं. अजून एक कारण यामध्ये असं एक आहे की
आपल्याकडे कुसळ नावाचं गवत आहे. तर कुसळमध्ये 3-4 प्रकार आपल्याकडे आढळतात. तर प्रत्येक प्रकारचं कुसळ जे आहे ते पायाला टोचतं. मग त्याच्या बिया जेव्हा परिपक्व होतात, ते अणकुचीदार काटे असतात त्याच्यामध्ये आणि ते आपल्याला टोचतात आणि टोचल्या लोकांना ते टोचू नये म्हणून ते पेटून देतात. मग पेटल्यामुळे काय होतं, ते काटे पण जळून जातात. हे एक कारण आहे त्याच्या पाठीमागं. अजून एक कारण आहे, ते थोडंसं शॉकिंग आहे. काही नवखे गुराखी लोक, म्हणजे जे परंपरागत गुराखी लोक नाही म्हणत मी, जसं धनगर समाज आहे, खूप समृद्ध आहे या बाबतीत. काही नवखे गुराखी लोक जे आहेत, ज्यांना निसर्गाचं महत्व नाहीये, फक्त चारा मिळेल यासाठी ते निसर्गामध्ये जातात जनावरं घेऊन. तर ते काय करतात की असं एक कुसळ गवत असेल किंवा बहुवार्षिक गवत जे असेल ते पेटून देतात. आणि पेटून दिल्यामुळे काय होतं, उन्हाळ्याच्या वेळेस हे गवत एक तर वाळलेलं असतं, पटकन पेट घेतं आणि सकाळच्या वेळेस जे थोडंफार दव पडतं, ते दव पडल्यामुळं तेवढंसं पाणी त्याला मिळतं त्या गवताला आणि पुन्हा ते फुटतं म्हणजे ते उगवतं. मग त्या चाऱ्यावर त्याचे 2-3 चारे निघून जातात किंवा 8-1 दिवस निघून जातात. तेवढासा गवताचा फायदा व्हावा म्हणून ते पूर्ण माळरान पेटून देतात. तर हा आम्ही जो स्टडी केला आहे 250 ठिकाणी व्हिजिट करून, तर हा एक धक्कादायक निष्कर्ष आम्हाला समजला आहे. तर हे एक कारण आहे. त्याबरोबर वन्य प्राण्यांची भीती लोकांना आहे आणि एखाद्या ठिकाणी जर रानडुकरं जास्त असतील तर ते तिथून निघून जावेत म्हणून ते पेटून देतात. आता याच्यामध्ये होतं काय, की समजा आता मी कुसळ गवताचं उदाहरण दिलं. कुसळ गवत आहेत म्हणून लोक पेटून देतात. असं केल्यामुळे काय होतं, ती जमीन नापीक होते. म्हणजे त्या ठिकाणी जो पण काही ऑर्गॅनिक कंटेंट असतो, ऑर्गॅनिक जे खत असतं, कार्बन असतो, तो नष्ट होतो. तो नष्ट झाल्यामुळे ती जमीन पडीक बनते आणि पडीक जमिनीवर अजून चांगल्या प्रकारे कुसळ गवत उगवतं. आणि त्याच्यामध्ये जे स्थानिक गवताच्या प्रजाती आहेत त्या पण नष्ट होतात. मग कालांतराने फक्त आपल्याला तिथं कुसळ दिसतं. असं नाही की कुसळ निसर्गासाठी फायदेशीर नाही. निसर्गासाठी फायदेशीर आहे, त्याचे वेगळे फायदे आहेत. परंतु जनावरांना चारा म्हणून ते गवत तेवढं पोषक नाही आहे. त्यासाठी ते पेटून दिलं जातं. पेटून दिलं जातं. आता जेव्हा वन वे पेटतात त्यांना विजवलं कसं जातं? खरं तर आपण जर पाश्चिमात्य देशामध्ये पाहिलं तर त्यासाठी आधुनिकतेची जोड आहे त्याला. म्हणजे हेलिकॉप्टरचा वापर केला जातो किंवा ड्रोन मशीनचा वापर केला जातो. परंतु आपल्याकडे जर पाहिलं तर आपल्याकडे हेलिकॉप्टर वगैरे जे आहेत ते फक्त सेलिब्रिटी आणि नेते लोकांसाठीच आहेत. निसर्गाचं त्याच्यामध्ये काहीच महत्व नाही त्यांच्यासाठी. तर आपल्याकडे पाहिजेत हेलिकॉप्टर्स पाहिजेत वनवे विझवण्यासाठी. सध्याची जी परिस्थिती आहे आपल्या आजूबाजूची, तर आपल्याकडे पूर्वापार म्हणजे लिंबाच्या ढगाने लोक वनवे विजवायचे आधी. त्यानंतर गोनपाटाचा वापर करायला लागायचे. त्यानंतर एक ब्लोअर मशीन आहे सध्या. ब्लोअर मशीनचा वापर करून म्हणजे ते जोरात हवा फेकतं, पेट्रोल किंवा डिझेलवर चालतं आणि जोरात हवा फेकतं आणि त्या जोराच्या हवेमुळं ती आग त्या ठिकाणची विझते. तर हे पण एक प्रभावी माध्यम आहे वनवा विझवण्याचं. म्हणजे फक्त याच्यामध्ये टेक्नॉलॉजी नाही, तर याच्यामध्ये टेक्नॉलॉजीच्या बरोबर म्हणजे ड्रोन्स त्याच्यामध्ये पाहिजेत आपल्याला, हेलिकॉप्टर्स पाहिजेत. त्याबरोबर हे जसं ब्लोअर मशीन्स आहेत, हे ब्लोअर मशीन्स पाहिजेत. त्याच्याबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मॅनपॉवर पाहिजे. मॅनपॉवर जी डिपार्टमेंटकडे नाहीये. फॉरेस्ट डिपार्टमेंटकडे नाहीये. म्हणजे जी पण आहे ती खूपच वनव्याच्या बाबतीत मोजकी आहे. म्हणजे 4-5 लोकांनी वनवा विझणं शक्य नसतं. कमीत कमी 20-25 लोकांची टीम पाहिजे एका भागासाठी आणि सेंट्रलाइज टीम जी आहे ती वेगळी पाहिजे. म्हणजे एखाद्या समजा एक विभाग आहे, समजा पुणे विभाग आहे. पुणे विभागामध्ये जर वनवा लागलाय तर पुणे विभागाचे स्वतःचे 100 लोक पाहिजे. मग ते समजा एखाद्या शिरूरच्या भागात वनवा लागला असेल किंवा सांगवी भागात कुठेतरी वनवा लागला असेल तर त्या भागातला वनवा ते जाऊन विझून येऊ शकतात. तुमचा वनवा विझवण्याचा अनुभव कसा आहे? वनव्याच्या बाबतीत आम्ही 4 वर्षापासून काम करतोय. सुरुवातीला आम्ही फक्त त्याचा स्टडी केला की वनवा लावण्याचे कारण काय आहेत नेमके. जसं मी तुम्हाला आता हे 3-4 कारणं सांगितले. तर त्याच्या व्यतिरिक्त पण अजून एक 35 एक कारणं आहेत. कमी अधिक प्रमाणात ते म्हणजे त्या कारणामुळे वनवे लावले जातात. तर वनवे लावण्याचा कारणाचा शोध घेतानाच आम्ही जवळून ह्या सगळ्या गोष्टी बघत होतो की झाडं कशा प्रकारे जळत आहेत, बायोडायव्हर्सिटी किंवा साप किंवा पक्ष्यांची अंडी कशा प्रकारे नष्ट होत आहे याच्यामध्ये आणि जैवविविधतेला किंवा तिथल्या निसर्गाला किती मोठ्या प्रमाणात हानी होत आहे. म्हणजे एखादी वनस्पती एखाद्या डोंगरावर जर हजारो वर्षांपासून असेल आणि ती जर वनव्यामध्ये नष्ट झाली तर पुन्हा कोण लावणार ती वनस्पती त्या ठिकाणी.
फॉरेस्ट डिपार्टमेंट तर लावणार नाही, कारण ते झाडांपर्यंतच अडकलेले आहेत. म्हणजे 10-15 व्हरायटीचे झाडं ते तयार करतात ते वनस्पती कधी लावणार? मग हे सगळं आम्ही बारकाईने बघत होतो आणि हे बघत असताना त्या माळरानावर, त्या जळालेल्या माळरानावर गवताचा शोध घेण्यासाठी किंवा खाण्याचा किंवा पाण्यासाठी वन भटकताना आम्ही हरणं बघायचो, आम्ही ससे बघायचो. मग ते बघताना खूप वाईट वाटायचं, की म्हणजे या कोळशामध्ये काय भेटणार त्यांना खाण्यासाठी. मग ते सगळं बघत असताना एक जाणीव निर्माण झाली, की आपण फक्त अभ्यास करून उपयोग नाहीये. आपण हे अभ्यास करतोय लोकांना शिकवण्यासाठी, पण स्वतः त्यासाठी काहीतरी प्रयत्न करणं गरजेचं आहे. ते वनवा विझवण्यासाठी पुढाकार घेणं गरजेचं आहे. मग आम्ही सुरुवातीला जे वनवे पाहिले अभ्यास करत असताना, तर ते आम्ही आजूबाजूला जे पण काही झाडांच्या फांद्या होत्या, त्या फांद्याच्या सहाय्याने विझवले. मग आमच्या टीममधल्या काही लोकांनी अजून डोकं चालवून त्याच्यामध्ये गोणपाटाचा वापर करण्याचं ठरवलं. मग ओले गोणपाट करायचे. मग मागच्या वर्षी आम्ही गोणपाटाला एक बांबूचा दांडा वापरला. म्हणजे झटकणीसारखं ते बनवून त्याने अजून चांगल्या प्रकारे आम्ही वनवे विझायला मदत करायचो. मग आमचे हे प्रयत्न आजूबाजूचे लोक बघत होते, आमचं कौतुक पण करत होते. काही लोक चेष्टा पण करत होते, की काय वनवे विझवताय, बेरात्री जाताय, तुम्हाला काही कामधंदे नाहीत का, आणि जंगल विझून काय मिळणार तुम्हाला. तर आम्हाला माहित होतं, की आम्ही वनवे विझवतोय म्हणजे किती मोठं काम करतोय आम्ही निसर्गासाठी, याची भावना आम्हाला माहित होती. काही लोक झाडं लावतात, काही लोक पक्ष्यांसाठी काम करतात, काही लोक फुलपाखरांसाठी काम करतात. परंतु वनवा विझवणं म्हणजे हे सगळ्यांसाठी काम करणं आहे. मग तुम्ही वनवा विझवताय म्हणजे तुम्ही झाडांसाठी पण काम करताय, वन्य प्राण्यांसाठी पण काम करताय, फुलपाखरांसाठी, मधमाशांसाठी, सगळ्यांसाठी काम करताय. मग तुम्ही यामध्ये फॉरेस्ट डिपार्टमेंटची मदत नाही घेत का? जेव्हा अनेकदा आम्ही सुरुवातीच्या काळामध्ये वन विभागाला जेव्हा संपर्क करण्याचा प्रयत्न केला, वन विभागाचा एक टोल फ्री नंबर आहे 1926, त्या नंबरवर फोन केला तर व्यवस्थित उत्तर मिळत नाही. एकदा तर मी 300 वेळा त्या टोल फ्री नंबरवर फोन केला. सुरुवातीला मला सांगण्यात आलं की एंगेज आला फोन. त्यानंतर आमचे लोक जे आहेत, कर्मचारी, ते व्यस्त आहेत, लवकरच तुम्हाला मदतीची म्हणजे मदत भेटेल वनवा वनवा विझवण्यासाठी. परंतु शेवटपर्यंत ती मिळाली नाही. त्यानंतर अजून एका ठिकाणी मी साताऱ्याला जात होतो, त्यावेळेस तिकडच्या डोंगरामध्ये वनवा लागला. रात्रीचे 10:30 वाजले होते. 1926ला फोन केला मी आणि त्यांनी सांगितलं की तुम्हाला एक अधिकाऱ्यांचा फोन येईल आणि त्यांना तुम्ही लोकेशन द्या. तर मी अशावर जवळपास 2 तास जागलो. म्हणजे 12:30 पर्यंत मी जागा होतो. पुन्हा प्रयत्न केला फोन लावण्याचा, उचलला नाही. तर साताऱ्यातून जेव्हा मी रिटर्न येत होतो दुसऱ्या दिवशी दुपारी 1-2च्या दरम्यान, तर त्यावेळेस मला एका अधिकाऱ्याचा फोन आलाय की कुठे लागलाय वनवा. म्हणजे 12 तास होऊन गेलेत आणि त्यानंतर तुम्ही विचारताय कुठे लागलाय वनवा. म्हणजे हे एक चेष्टा आहे निसर्गाची. म्हणजे वनवा म्हणजे इतकी आणीबाणीची परिस्थिती आहे. देशामध्ये जेव्हा आणीबाणीची परिस्थिती लागते तेव्हा सगळे डिपार्टमेंट हलून जातात. पूर्ण सैन्य जागेवर येतं. ही वनवा म्हणजे फॉरेस्ट डिपार्टमेंटसाठी आणीबाणीची परिस्थिती आहे आणि एवढं गांभीर्याने घेतलं जात नाही फॉरेस्ट डिपार्टमेंटकडून याला. शेकडोच्या संख्येने त्यांच्याकडे कर्मचारी, मॅनपॉवर पाहिजे ते वनवा विझवण्यासाठी. तर हे वनवा विझवणं खूप महत्वाचं आहे आणि सध्या आमच्याकडे एक 7-8 लोकांची टीम आहे आणि ती उन्हाळ्याच्या दिवसामध्ये वनवा विझवण्याचं काम करते. मग आम्ही जे हे प्रयत्न करत होतो वनवा विझवण्यासाठी, जसं झाडांच्या फांद्याने, त्यानंतर गोणपाटाच्या सहाय्याने, झटकणीच्या सहाय्याने, तर आमचे प्रयत्न स्थानिक उद्योगपती जे आहेत नरेंद्रजी फिरोदिया, त्यांनी पाहिले आणि त्यांनी आम्हाला 2 ब्लोअर मशीन दिल्या. तर त्या 2 ब्लोअर मशीनच्या सहाय्याने, म्हणजे एका मशीनमुळे आमचं 10 लोकांचं काम वाचलं. 10 लोकांचं काम ती एकटं ब्लोअर मशीन करते आणि प्रभावीरित्या त्याच्यामध्ये कष्ट पण कमी पडतात. तर आम्ही या सीझनमध्ये आपल्या आजूबाजूला साधारणतः 18 ठिकाणी वनवे विझवलेत आणि काही आमचे रेस्क्यू ऑपरेशन जे आहेत, म्हणजे वनव्याच्या बाबतीत, जंगल वाचवण्याच्या बाबतीत, तर हे 14 तासापर्यंत चाललेत. म्हणजे रात्री एकदा, संध्याकाळी एकदा वनवा विझायला गेलं, दुसऱ्या दिवशी सकाळीच घरी यायचं. वनवा अंदाजे किती किलोमीटर पर्यंत पसरलेला असतो बरं जेव्हा तुम्ही तो विझवण्यासाठी जाता? त्याचं काही सांगू नाही शकत आपण अंदाज. म्हणजे जेव्हा वारं जास्त असतं किंवा दुपारचं ऊन जास्त असतं त्यावेळेस तो जास्त भडकतो आणि अशा वेळेस हीट जास्त असते. ते वरतून पण हीट जास्त असते, खालून पण हीट जास्त असते. अशा वेळेस ते अवघड जातं वनवा विझवायला. मग आणि स्थानिक गवत किती मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे त्याच्यावर पण ते डिपेंड करतं. त्याच्यामध्ये पण निलगिरीची झाडं, जी विदेशी झाडं आहेत, ते फॉरेस्ट डिपार्टमेंटने किती लावलेली आहेत. निलगिरीचे पानं जे आहेत खाली पडलेले असतात, ती भडका उठवतात त्या वनव्यामध्ये
आणि म्हणजे फॉरेस्ट डिपार्टमेंटला काही कारण नाही निलगिरीची झाडं लावण्याची. जंगलामध्ये किंवा बायोडायव्हर्सिटीमध्ये त्याचा काही रोल नाहीये. ते कशासाठी लावले माहित नाही मला. तर हे वन विभागामध्ये तेल ओतण्याचं काम करतं. इक्युलिप्टिस जे आहे त्याच्यामध्ये तेल असतं. पानामध्ये तेलाचं प्रमाण असतं आणि ते भडकतं वन विभागामध्ये. तर त्याच्यामुळं तिथं जर निलगिरीची झाडं असतील तर ते अजून जास्त प्रमाणात वणवा पसरू शकतो. जिथं घाणेरीची झाडं आहेत, जिथं विदेशी तुळस मोठ्या प्रमाणात आहे, त्या ठिकाणी वणवा मोठ्या प्रमाणात पसरतो. मग काही भागामध्ये हा काही किलोमीटरपर्यंत पण पसरलेला असू शकतो, काही मीटरपर्यंत किंवा 500-600 मीटरपर्यंत पण पसरलेला असू शकतो. आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण म्हणूयात की इकडे विदेशी झाड कुठली कुठली आहेत बरं, जे आपल्याला माहित नाही, जे आपल्याला असं वाटतं की नाही ही तर आपलीच आहे, पण ती मुळात ह्या स्थानिक वातावरणातली नाहीये, तर ती बाहेरनं आलेली आहे. आता झाडांचं जर वर्गीकरण करायचं म्हटलं तर साधारणतः ढोबळमानाने 4 भागामध्ये वर्गीकरण करायला पाहिजे. मग आपले त्याच्यामध्ये झाडं सगळ्यात महत्वाचे. झाडांमध्ये पण 2 उपप्रकार, एक तर देशी झाडं, विदेशी झाडं. देशी झाडांमध्ये एक तर मूळ देशी झाडं आणि स्थानिक झाडं. आता देशी आणि स्थानिक म्हणजे काय? देशी म्हणजे आपला देश खूप भौगोलिक दृष्ट्या किंवा क्लायमॅटिक दृष्ट्या संपन्न आहे. त्याच्यामध्ये म्हणजे 2-3 डिग्री अंश सेल्सिअस पासून तर 40-50 अंश सेल्सिअस पर्यंत तापमान आहे वेगवेगळ्या भागामध्ये. मग ती काश्मीरमधली एखादी वनस्पती राजस्थान सारख्या भागामध्ये येणार नाही. राजस्थान सारख्या भागातली वनस्पती पश्चिम घाटामध्ये येणार नाही. तर त्या भागातल्या वनस्पती त्या भागामध्ये इव्हॉल्व्ह झालेल्या आहेत. आणि त्या वनस्पती स्थानिक आपण त्याला संबोधूया. म्हणजे समजा एखादं मिसवाकचं झाड आहे, पिलूचं झाड आहे, ते राजस्थानमध्ये खूप चांगल्या प्रकारे उगवतं. तर ते तिथं लावलं पाहिजे आपण. ते जबरदस्ती आपण जर कोकणात लावलं किंवा काश्मीरमध्ये लावलं तर तितक्या चांगल्या प्रकारे ते उगवू नाही शकणार कदाचित. तर याला स्थानिक वनस्पतींचं महत्व आपण लक्षात घेतलं पाहिजे यासाठी. दुसरं आहे विदेशी वनस्पती. तर विदेशी वनस्पतीमध्ये 2 प्रकार आहेत. एक तर विदेशी वनस्पती आणि विदेशी आक्रमक वनस्पती. आता विदेशी वनस्पती म्हणजे काय की विदेशातून म्हणजे परप्रांतातून किंवा बाहेरच्या देशातून आपल्याकडे आलेल्या वनस्पती. तर याला विदेशी वनस्पती म्हणतात. मग आपल्याकडे गुलमोहर आहे, नीलमोहर आहे, त्यानंतर जाकरांडा आहे. तर अशा काही विदेशी वनस्पती आहेत. आणि त्याचा एक दुसरा प्रकार म्हणजे विदेशी आक्रमक वनस्पती. आता घाणेरी नावाची वनस्पती ही विदेशातून आलेली आहे. त्यानंतर गिरीपुष्प किंवा उंदीरमारी किंवा त्याला ग्लिरिसिडिया सिपियम असं पण त्याचं बॉटॅनिकल नाव आहे. तर हे विदेशी आक्रमक झालेली वनस्पती. सुबाबूळ ही एक विदेशी आक्रमक वनस्पती आहे. तर ह्या विदेशी आक्रमक वनस्पती ज्या आहेत, मग त्याच्यामध्ये झाडं पण आहेत, त्याच्यामध्ये झुडुपं पण आहेत, त्याच्यामध्ये वेली पण आहेत, त्याच्यामध्ये वनस्पती पण आहेत. तर ह्या वेगवेगळ्या स्वरूपातल्या वनस्पती ज्या आहेत त्या आपल्याकडे आक्रमक झालेल्या आहेत. आणि ह्या आपला प्रत्येक भागामध्ये जर पाहिलं आपण कमीत कमी 50 ते 60 प्रजाती ज्या आहेत त्या आक्रमक झालेल्या आहेत. आपल्या रस्त्याच्या कडेला सध्या मेथीच्या पानासारखे जे पानं दिसतात तो विदेशी टाकळा आहे. किंवा कॉस्मॉस, काही विशिष्ट भागामध्ये आपल्याला सुंदर नारंगी रंगाची फुलं दिसतात, पिवळसर रंगाचे, तर ते कॉस्मॉसचे फुलं आहेत. त्यानंतर टिथोनिया, झेंडूच्या फुलासारखे लाल भडक फुलं दिसतात, टिथोनिया आक्रमक झालेले आहेत. घाणेरी आक्रमक झालेले आहे. काँग्रेस गवत आक्रमक झालेलं आहे. लोकांना फक्त काँग्रेस गवत माहिती आहे किंवा सुबाबूळ माहिती आहे. काही लोक तर सुबाबळीला आपलं समजतात. होतं काय की जे पण लोक आपल्याकडे ते इंट्रोड्यूस करतात, समजा सुबाबूळ जी आहे ती ऍग्रिकल्चर डिपार्टमेंटने आपल्याकडे इंट्रोड्यूस केली. कशासाठी? की त्याच्यामध्ये जनावरांना चारा म्हणून ती इंट्रोड्यूस केली. परंतु ती एवढी आक्रमक होईल याचा त्या शास्त्रज्ञांनी अभ्यास नाही केला आपल्याकडच्या. म्हणजे तुम्ही नॅरो माइंडेडनी वनस्पतीकडे नाही पाहिलं पाहिजे. म्हणजे फक्त तुम्ही याला जनावरांना उपयुक्त आहे किंवा जमिनीमधलं आता उंदीरमारी किंवा ग्लेरिसिडिया नावाची झाड आहे ते आपल्याकडे कशासाठी आणलं ऍग्रिकल्चर डिपार्टमेंटनी, की ते लावल्यामुळं त्याच्या पानामुळं किंवा मुळामुळं जमिनीमधलं नत्राचं प्रमाण वाढतं. तर या म्हणजे चांगल्या धोरणाने ते झाड आपल्याकडे आणलं. परंतु ते आपल्याकडे आणल्यानंतर वन विभागाने सर्रास त्याची लागवड फॉरेस्टमध्ये केली किंवा शेतकऱ्यांनी त्यांच्या बांधावर केली. आणि आता अशी परिस्थिती आली आहे की ते झाडं म्हणजे नष्ट होण्याच्या मार्गावर नाहीयेत. म्हणजे आपण किती पण तोडली तरी ते उगवतात. का उगवतात? कारण जेव्हा त्या झाडांना बिया येतात त्यावेळेस ते शेकडोच्या संख्येने त्याच्या बिया हजारोच्या संख्येने खाली पडतात. शेकडो रोपं तयार होतात आणि काढून आपण किती रोपं काढणार आणि कुठपर्यंतची काढणार? तर अशी परिस्थिती निर्माण झाली. आणि हे ग्लिरिसिडिया जी आहे त्याच्या जेव्हा फुलं येतात त्यावेळेस त्या फुलांमध्ये काही केमिकल्स असतात की जे
वन्य प्राण्यांना त्या ठिकाणून दूर नेण्याचं काम करतात. म्हणजे तो वास जो आहे किंवा ते केमिकल जे आहे ते वन्य प्राण्यांना रिपेलेंट करण्याचं काम करतं. जसं आपण म्हणतो मॉस्किटो रिपेलेंट, तसे रॅट रिपेलेंटचं काम करतं किंवा रोडंट रिपेलेंटचं काम करतं. कुरतडणारे जीव जे आहेत तर ते उंदीर वगैरे किंवा साळिंद सारखे प्राणी, तर ते त्या फुलांच्या सानिध्यामध्ये जास्त काळ जर राहिले तर त्यांना गुंगी येते, त्यांना पॅरालिस होऊ शकतो किंवा इव्हन त्यांचा मृत्यू पण होऊ शकतो. असे झाडं, असे विदेशी घातक झाडं आपल्याकडच्या फॉरेस्ट डिपार्टमेंटनी डोंगरात लावलेले आहेत. आपल्याकडे डोंगराचे डोंगर ग्लिरिसाइडने भरलेले आहेत. त्यामुळे त्याला उंदीर मारी म्हणतात. हा, म्हणजे हे उंदरांना मारतं म्हणून त्याला उंदीर मारी दिलाय. आता कोल्हापूरमध्ये एक खूप चांगला विषय आहे झाला होता की तिथल्या लोकांना सापांचा खूप त्रास झाला. डोंगराच्या पायथ्याला लोक होते. ग्रामस्थांनी पाहिलं की खूप सारे साप येतात अचानक उन्हाळ्याच्या दिवसामध्ये, आणि मग बरेच लोक आले, त्यांनी शोध घेण्याचा प्रयत्न केला. सर्पमित्रांनी त्यांचं डोकं लावलं, बरेच लोक लावलं. नंतर काही वनस्पती तज्ञांनी त्याचं कन्क्लुजन असं काढलं की त्या डोंगरावर उंदीरमारी नावाचं झाड आहे, म्हणजे ग्लिरिसिडा नावाचं झाड आहे, आणि त्याला जेव्हा फुलं येतात त्यावेळेस ते उंदीर त्या ठिकाणी राहू शकत नाही, आणि त्यामुळे ते सगळे मायग्रेट झालेत खाली. आणि उंदीर खाली गेल्यामुळं ते डोंगरावरचे सगळे साप पण खाली गेलेत, आणि साप खाली गेल्यामुळं तिथलं जे जीवनचक्र आहे ते पूर्ण कोलमडलेलं आहे, आणि जैवविविधता तिथली नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. मग त्यामुळे ते झाडं तोडण्याचा तिथल्या ग्रामस्थांनी निर्णय घेतला. त्याचऐवजी तुम्ही उंदीर मारीच्या ऐवजी जर पळसच झाड लावलं किंवा काटेसावर किंवा पांगारा लावलं तर ते शेकडो पक्ष्यांना आकर्षित करतं. शेकडो पक्ष्यांना मकरंद देण्याचं काम करतं, पक्ष्यांना घरटी देण्याचं काम करतं, मधमाशीची पोळी त्यावर होतात. त्यामुळं झाड कोणतं लावतो ना आपण ते खूप महत्वाचं आहे. म्हणजे केवळ झाड लावतोय आणि ते ऑक्सिजन देईल, ते सावली देईल, हा खूप नॅरो माइंड झाला. तुम्ही झाडं लावण्याकडे एक उदात्त धोरणाने पाहिलं पाहिजे, किंवा कोणतं पण जिवंत झाड दिसतंय तुम्हाला त्याच्याकडे एक उदात्त धोरणाने पाहिलं पाहिजे. ते जमिनीत पावसाचं पाणी मुरवण्याचं पण काम करतंय, ते हवेत गारवा पण निर्माण करतंय, त्याबरोबर त्याच्यावर वेगवेगळ्या मधमाशांची पोळी पण आहेत. जसं आपण पिंपळाचं झाड घेऊ, पिंपळाच्या झाडावर आग्यामोहळाचं आपल्याला पोळे दिसतात. का बरं दिसतात? तसं पिंपळाचं झाड पण तेवढंच वाढतं, वडाचं झाड पण तेवढंच वाढतं, पण पिंपळाच्या झाडावर का दिसतात प्रामुख्याने? कारण पिंपळाचं झाड जे आहे ना ते गुळगुळीत आहे, त्याची साल सहजासहजी माणसं त्याच्यावर चढू नाही शकत किंवा कोणते प्राणी चढू नाही शकत. त्यामुळे कावळ्याची घरटी किंवा इतर पक्ष्यांची घरटी आणि आग्यामोहळाचं पोळं तुम्हाला पिंपळाच्या झाडावर जास्त दिसेल. तर हे त्याच्या पाठीमागचं कारण आहे. त्यामुळं तुम्ही जेव्हा झाडं लावताय, मधमाशांचा पण विचार करा, फुलपाखरांचा पण विचार करा, छोट्या छोट्या कीटकांचा पण विचार करा, आणि स्थानिक ज्या वनस्पती त्यांचा पण विचार करा. तर असा सर्वसमावेशक विचार करून तुम्ही जर झाड लावलं तर नक्कीच निसर्गाच्या फायदेशीर ठरेल. आता आपण जसं म्हणालो की मधमाशांचा आणि निसर्गाचा आता बरेचशा स्टडीज असं सांगतात की ज्या दिवशी मधमाशा लुप्त होतील किंवा त्या मरतील किंवा त्या जगामध्ये राहणार नाही, तेव्हा काही दिवसांनंतर हे जग संपलेलं राहील. अल्बर्ट आइन्स्टाईन यांनी सांगून ठेवलंय की ज्या दिवशी मधमाशा पृथ्वीच्या नष्ट होतील, पुढच्या 4 वर्षांमध्ये मनुष्यजात नष्ट होईल. येस. हे का बरं सांगितलंय? कारण मधमाशा जे आहेत ना ते खूप कष्ट करणारे कीटक आहेत. आता मधमाशा कष्ट करतात म्हणजे काय करतात? त्या दररोज कमीत कमी 3-4 किलोमीटर फिरतात वेगवेगळ्या ठिकाणी, आणि फिरल्यानंतर त्यांना जो मकरंद पाहिजे किंवा त्यांना जे परागकण पाहिजे झाडांकडून, ते त्या झाडावर, या झाडावरून त्या झाडावर जातात, आणि त्यांचं शरीराची रचना जी आहे ना ती केसाळ असते थोडीशी, आणि त्याच्यावर मधमाशी जर बारकाईने पाहिली त्यांना पिवळं पिवळं एक काहीतरी आपल्याला डॉट दिसतात. ते डॉट म्हणजे परागकण असतात. मग ते काय करतात? या फुलावरचं परागकण दुसऱ्या फुलावर, दुसऱ्या फुलाचं तिसऱ्या फुलावर, मग ते स्त्री केसर आणि पुकेसर जे असतं फुलांमध्ये त्यांना एकत्र आणण्याचं काम करतात. आणि ते स्त्री केसर आणि पुकेसर जेव्हा एकत्र येतात तेव्हा फळधारणा होते झाडांची. जेवढे पण आपण फळं खातोय आज, म्हणजे ते टोमॅटो पासून वांगी, टरबूज, काकडी, सगळे हे आपण जे खातोय ना याच्या पाठीमागे मधमाशांचा किंवा कीटकांचा रोल खूप मोठा आहे. आणि त्यामुळं अल्बर्ट आइन्स्टाईन यांनी खूप विचार करून खूप महत्वपूर्ण विधान केलंय निसर्गासाठी की मधमाशांचं महत्व तुम्ही जाणा. आणि ते आपण आज विसरत चाललोय. म्हणजे आपल्याला नैसर्गिकरित्या जंगलामध्ये मधमाशांचे पोळे दिसत नाही. स्थानिक लोक जे आहेत किंवा वाटसरू लोक जे आहेत ते मधमाशांचे पोळं काढून त्याचा मध काढण्याचं काम करत असतात. आणि मधमाशांचे जे प्रकार आपल्याकडे आहेत, आता जे मधमाशी पालन आपण म्हणतो त्याच्यामध्ये ॲपिस मेलिफेरा ही इटालियन मधमाशी आहे. तर तिचं संगोपन केलं जात आहे. का? की मध ती जास्त देते, पण त्याबरोबर त्या मधमाशीवर रोग पण तेवढे जास्त पडतात, तिला डिसीज पण तेवढे होतात आहे, किंवा त्या मधामध्ये तेवढी क्वालिटी नाही आहे, किंवा आपल्याकडच्या
झाडांचे जे डोंगरामधले झाडांचे फुलं आहेत, छोट्या आकाराची जी फुलं आहेत, त्याचं पॉलिनेशन ती व्यवस्थित नाही करू शकत. आपल्याकडे ज्या स्थानिक मधमाशा आहेत त्याच्यामध्ये फुलोरी मधमाशी आहे, ॲपिस सेराना इंडिका, त्यानंतर स्टिंगलेस बी आहे, डंखविरहित माशी म्हणतो आपण तिला. तर अशा काही आग्या मोहळाची माशी आहे. तर ह्या माश्या ज्या आहेत त्या फुलांचं परागीकरण करतात. आता समजा छोटे फुलं आहेत, गवताचे फुलं आहेत, त्याचं परागीकरणाचं काम स्टिंगलेस बी करते, खूप छोटी असते दिसायला. मध्यम आकाराची फुलं असतील तर त्याचं काम सातेरी मधमाशी करते. खूप मोठे फळं असतील काटेसावर सारखे तर त्याचं काम आग्या मोहळाची माशी करते. त्यामुळं एकाच मधमाशीवर तुम्ही फोकस होऊन असं म्हणताय की तुम्ही मधमाशी पालन करताय, म्हणजे ऍग्रिकल्चर डिपार्टमेंट किंवा मधमाशाचं डिपार्टमेंट, तर हे चुकीचं आहे. तुम्ही मधमाशी पालन करताय, याचा अर्थ असं होत नाही की तुम्ही मधमाशांचं संवर्धन करताय. तुम्ही विदेशातून कोणती तरी माशी आणताय आणि त्याच्यावर काम करताय, ठीक आहे, पण त्याबरोबर देशी मधमाशा ज्या आहेत त्यांचं पण तुम्ही संवर्धन करायला पाहिजे. आता आपल्या आजूबाजूला मी बऱ्याचदा मधमाशांच्या पेट्या विचारल्या. सातारी मधमाशांच्या पेट्या नाही आहेत आपल्याकडे, म्हणजे कोणी ठेवत नाही. स्टिंगलेस बीचे पेट्या ठेवत नाही. का ठेवत नाहीये? ठेवायला पाहिजे. म्हणजे विद्यापीठाने त्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. तुमचं जे स्थानिक आहे ते सोडून जर तुम्ही विदेशातलं जे आपलं मूळचं नाहीये त्याच्या पाठीमागे जर लागले, आज ना उद्या तुम्हाला त्याचे तोटे भेटणार आहेत. आज ना उद्या त्या मधमाशीवर रोग पडून त्या मधमाशा तुमच्या भागातून कमी होणार आहेत. आता जसं मधमाशांचा आणि निसर्गाचा एक आपण म्हणूया एक संबंध असतो, तसंच नातं आपण त्याला म्हणूयात. तसंच जे पक्षी असतात, पक्षी आणि गवताचं काय नातं असतं? खूप चांगला प्रश्न आहे. गवत आपल्याकडे एक दुर्लक्षित आहे, मी आधी पण सांगितलंय, आणि त्यामध्येही वाळलेलं गवत जे आहे ते एकदम टाकाऊ समजलं जातं आपल्याकडे. पण टाकाऊ गवत देखील पक्ष्यांना आसरा देण्याचं काम करतं. ग्रासलँडवर जे पक्षी असतात त्यांचे घरटे जे आहेत ते जमिनीवरच असतात, गवतामध्येच असतात. गवताचा वापर करून पक्षी त्यांचे घरटे बनवतात. मुंज नावाचं गवत आहे आपल्याकडे, स्थानिक आहे गवत, सॅशरम मुंजा त्याचं बॉटॅनिकल नाव आहे. तर माझ्या स्वतःच्या नर्सरीमध्ये ते रोप आहे, ते झाड आहे. मी मुद्दाम 4 झाडं ते लावून ठेवलेत. त्याचं वैशिष्ट्य असं, कमीत कमी 15-20 फूट ते गवत वाढतं, 15 फुटापर्यंत ते गवत वाढतं. आणि त्याचे जे पाते असतात ते खूप कडक असतात आणि ते पाते वर्षानुवर्ष टिकतात. म्हणजे त्याच्यापासून जर सप्पर बनवलं आपण, ते कमीत कमी 7-8 वर्षापर्यंत ते सप्पर टिकतं व्यवस्थित. आणि त्याच्या खाली गारवा पण तयार होतो. तर सुगरण नावाचा जो पक्षी आहे आपल्याकडे, तर सुगरणचे जे पक्षी आहेत ते रोज सकाळी मला त्या गवतावर दिसतात. त्यांचा रोज उद्योग चालू असतो. त्या गवतामधला एक व्यवस्थित पातं काढायचं आणि घेऊन जायचं. दिवसभर त्यांची रेलचेल चालू असते. तसंच तुम्ही गवताळ भागामध्ये जर पाहिलं तर काही गवताच्या बिया ज्या आहेत ते पक्ष्यांसाठी खाद्य असतात. तर गवताचा आणि पक्ष्यांचा खूप जवळचा संबंध आहे. आणि गवताच्या भरोश्यावर किंवा त्या मारणाच्या भरोश्यावर पक्षी त्यांची अंडी सोडून काही मिनिटं बाहेर पण जातात. म्हणजे गवताचं आणि पक्ष्यांचं नातं जे आहे ना ते खूप घनिष्ठ आहे. आपण त्यांना वेगळं नाही करू शकत. आणि आपण तसं बऱ्यापैकी गवताला दुर्लक्षित करतो. दुर्लक्षित आहे. निसर्गाचा आपण त्याला भागच समजत नाही. म्हणजे फॉरेस्ट डिपार्टमेंट समजत नाही. ओके. हा, कारण की ते गवतावर काम करतच नाही. ते जे काम करतं ते झाडांवर करतं. ते पण ते स्थानिक झाडांवर काम नाही करत आहे. स्थानिक झाडावर जे काम करतात ते खूप कमी करतात आहे. म्हणजे एक तर झाडावर काम करतात, देशी झाडावर काम करतात आहे. देशी झाडांमध्ये पण स्थानिक जे मूळ झाड आहेत त्यांच्यावर काम त्यांचं खूप कमी आहे. आता स्थानिक झाडांच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर आपल्याकडे मांसरोहिणीचं झाड आहे. हे त्याचे फळं तडकलेले आहेत. म्हणजे हे फळ होतं ऍक्च्युली, गोल असतंय, तडकल्यानंतर असं दिसतं कमळासारखं. हे आपल्या भागातलं स्थानिक आहे. याची रोपं तुम्हाला फॉरेस्ट डिपार्टमेंटकडे नाही मिळणार किंवा कोणत्या खासगी नर्सरीमध्ये पण याची रोपं शिल्लक नसतात. तर याचं संवर्धन कोण करणार मग? म्हणजे एखाद्या वनव्यामध्ये जर ही वनस्पती, हे झाड जर नष्ट झालं तर हे परत भेटणार कसं त्या भागाला? म्हणजे तुम्ही जर असं नाही म्हणू शकत की एखादं पुण्यामध्ये एखादं मांसरोहिणीचं झाड आहे तर तिथे आहे, मग आपल्याकडे काय गरज आहे? पक्षी काय करणार? म्हणजे पक्ष्यांना जेव्हा यातला मकरंद पाहिजे आहे, मधमाशांना जेव्हा याचा मकरंद पाहिजे, तर त्यावेळेस ते पुण्याला नाही जाऊ शकत ना तेवढ्यासाठी. आणि पक्षी जे पण खातात, जे पण फळं खातात किंवा मधमाशा खातात, ते फक्त आहारासाठी नाही खात. त्याच्या पाठीमागे त्यांचं आरोग्य पण अवलंबून असतं. म्हणजे आयुर्वेदिक दृष्टिकोनातून देखील पक्षी ते आहार घेत असतात, ते फळं खात असतात.
म्हणजे आपण असं म्हणतोय की पक्ष्यांना आवडतात म्हणजे फक्त मी केसर आंबाच लावेल, चुकीचं आहे. पक्षी जेव्हा ते खात असतात ते फळं, तर त्यांना ते त्यापासून आरोग्य बेनिफिट पण मिळत असतात. बरोबर आहे. म्हणजे फक्त तुम्ही आंबा जर लावला किंवा फक्त तुम्ही जर वड लावला, फक्त पिंपळच लावत सुटले, तर त्यामधून फक्त एकाच प्रकारचं न्यूट्रिशन मिळेल आणि ते पण फक्त त्या सीझन मध्ये, म्हणजे त्या 2-3 महिन्यापुरतच ते पक्ष्यांना मदत करेल. बाकी सीझन मध्ये पक्ष्यांना फळं पाहिजेत ना. बरोबर आहे. म्हणजे प्रत्येक सीझन मध्ये काही ना काही मिळेल असं तुम्ही स्थानिक वनस्पती लावल्या पाहिजे. मग त्याच्यामध्ये तुम्ही चारोळीची झाडं लावू शकता, बिब्याची झाडं लावू शकता, मोख्याची झाडं लावू शकता. असे वेगवेगळे झाडं जी स्थानिक आहेत ते तुम्ही लावायला पाहिजे. स्थानिक झाडांबद्दल थोडीशी आम्हाला माहिती द्याल. आता सपोज पावसाळा आहे, तर ह्या पावसाळ्यामध्ये स्थानिक कुठली झाड लावली पाहिजे? प्रत्येक प्रदेशानुसार स्थानिक झाडं वेगवेगळी असतात. आता फॉर एक्झाम्पल अहिल्यानगरचा जो कमी पावसाचा भाग आहे, बरोबर आहे. या बाबतीत जर आपण विचार केला तर ही यादी जी आहे स्थानिक झाडांची ही 100 पेक्षा जास्त आहे, जी तुम्ही लावली पाहिजे. पण प्रामुख्याने कुठली लावली पाहिजे? मग त्याच्यामध्ये आता एक मोखा नावाचं झाड आहे. मोखा हे घंटी फळ पण म्हणतात त्याला. श्रीबिरा स्वेटिनी ऑयडेस याचं बॉटॅनिकल नाव आहे. तर हे खूप दुर्मिळ झालंय पूर्ण जगातून. आणि हे आपल्याकडच्या काही डोंगरामध्ये याची तुरळक झाडं शिल्लक आहेत, बोटावर मोजण्या इतकी आजही शिल्लक आहेत. पण ती उद्या असतील का याची गॅरंटी मला पण नाहीये. कारण बऱ्याच ठिकाणी मी पाहिलंय, आज झाड बघून गेलंय, उद्या किंवा 2-3 दिवसानंतर ते झाड त्या ठिकाणी नसतं. असतं तर त्याचे फक्त अस्थि. ही परिस्थिती आपल्याकडे आहे. झाडांचं महत्व आपल्याकडच्या लोकांना नाही, ग्रामस्थांना नाही, वन विभागाला नाहीये. तर अशा प्रकारची झाडं तुम्ही लावा. आमच्याकडे ना सर, चंदनाचं झाडाच्या बाबतीत तसं होतं. आज दिसतंय आपल्याला, दुसऱ्या दिवशी गायब झालं असतं. बरोबर. म्हणजे हे चंदनाच्या बाबतीत पण आहे. आणि प्रत्येक झाड म्हणजे हे सुरक्षित नाहीये. मग तुम्ही असं नाही म्हणू शकत की जंगलातलं झाड सुरक्षित नाहीये कारण तिकडं कोणी बघायला नाहीये. शहरातली झाडं पण सुरक्षित नाहीये. रोड साईडचं जिथं अडथळा पण नाहीये कसला, ते झाडं पण लोक तोडून टाकतात आहे. का तोडून टाकतात आहे? ठेकेदार लोक तोडून टाकतात आहे, ज्यांचं रस्त्याचं काम मिळालंय, कारण त्यांना लाकडाचे पैसे मिळावेत म्हणून. आपल्याकडे ठराविक डिपार्टमेंट तर रस्ता रुंदीकरणामध्ये लाखो झाडं तोडून टाकतं दरवर्षी आणि पुन्हा लावतं. पुन्हा तोडणं, पुन्हा लावणं हे त्यांचं काम असतं. तर हे म्हणजे पण ते तोडतात, ते वड पिंपळ असतात. म्हणजे इंग्रजांच्या काळामध्ये जी झाड लावली गेली होती दोन्ही रस्त्यांच्या साईडने, आता ती कुठल्या प्रकारची झाड लावली जात आहेत बरं दोन्ही साईडने? तुम्ही जर एक वडाचं झाड तोडलं तर कमीत कमी तुम्ही 10,000 वडाची झाडं लावली पाहिजे. तुम्ही जर असं समजताय की तुम्ही जर एक वडाचं झाड तोडलंय आणि तुम्ही 10 झाडं लावताय वडाची, चुकीचं आहे. हे पण ती वडाची पण लावत नाही ना, ते फॉरेन हे लावले जातात का, रोप लावली जातात का? आता शासकीय कामाचे टेंडर निघतात, तर त्याच्यामध्ये कोणते झाडं असतात? जवळपास 60-70% झाडं विदेशी असतात. विदेशी. मग त्याच्यामध्ये सुशोभीकरण, त्यांना सुशोभित दिसलं पाहिजे, मान्य आहे, सुशोभित दिसलं पाहिजे, येणाऱ्या जाणाऱ्यांना ते रस्त्यावरून जाताना सुंदर दिसलं पाहिजे. परंतु भारतीय झाडं सुंदर नाहीत का? बहाव्यामध्ये काही कमी आहे का? पळसामध्ये, काटेसावरमध्ये काही कमी आहे का? परंतु विदेशी पाहिजे, हा एक दृष्टिकोन आपल्यामध्ये रुजवला गेलाय. आणि नर्सऱ्या पण आपल्याकडे विदेशी झाडांचेच रोपं प्रामुख्याने तयार करतात. का बरं? कारण देशी झाडांची मागणीच नाहीये. लोकांना माहितीच नाही की देशी झाडं पण अशी आहेत म्हणून. आणि देशी झाडांचं महत्व एवढं आहे की ते फक्त आपल्याला सावली देत नाही, सौंदर्य आपल्याला म्हणजे सुंदर दिसत नाही, त्याबरोबर आपल्या आयुर्वेदिक गुणधर्म पण देतात. आता बहावाचे झाड खूप सुंदर दिसतात. त्याच्या शेंग्याचा वापर पूर्वापार लोक पोट साफ करण्यासाठी करायचे. त्याच्यामधले जो गर आहे, बी जर काढून टाकला, जो गर आहे तो गर मी स्वतः पोट साफ होण्यासाठी वापरतो. पोट ते रिपेअर पण करतं. त्याबरोबर त्याचं फुलं जे आहे त्या फुलाचा गुलकंद पण तयार करता येतो. त्वचा रोगामध्ये त्याचे पानं पण वापरतात. म्हणजे एकाच झाडाचे एवढे सगळे बेनिफिट आहेत. एवढं सगळं तुम्हाला जर ते झाड देत आहे, ते गुलमोहराच्या पाठीमागं, नीलमोहराच्या पाठीमागं, ग्लिरिसिडेच्या पाठीमागं का तुम्ही पडावं? आणि आपण जे साबण लावतो सर आपण शरीराला, तर तिला काही दुसरा पर्याय आहे का नैसर्गिक? म्हणजे प्रत्येक जो तुम्ही प्रॉब्लेम पाहिला ना, आता साबणाला पर्याय का पाहिजे आपल्याला? कारण साबण कुठेतरी वाटतंय तुम्हाला की ते नुकसानकारक आहे, म्हणजे त्याच्या वापरामुळे काहीतरी नुकसान होत आहे. त्याचं उत्तर आहे ना आपल्याला पुरातन भारतामध्ये मिळेल किंवा आपल्या पूर्वजांकडे मिळेल. आपले पूर्वज काय वापरत होते? ते रिठा वापरायचे, शिके वापरायचे किंवा एक वेगळं फेस पॅक वगैरे बनवायचे. त्यावेळेस त्याला उठणं नाव द्यायचे किंवा काहीतरी वेगळं अभ्यंग स्नान वगैरे नाव द्यायचे. तर हे जो प्रकार आहे तो आता आपल्याकडे दिसत नाही. म्हणजे आपल्याकडे आता पण दिवाळीला जे उठणं लावण्याचा प्रकार आहे
ते सुगंधित उठणं लावतो आपण. म्हणजे केमिकलचा सुगंध असतो, असं नाही की नैसर्गिक सुगंध आहे. केमिकलचा सुगंध आपण त्याच्यामध्ये वापरतो. मुळात साबण जो आहे ना, तो केमिकल पासून बनवला जातो आणि त्या साबणामध्ये एवढे घातक केमिकल्स असतात की ते दीर्घकाळ जर वापरत राहिलो आपण, तर त्याचं साईड इफेक्ट आपल्या बॉडीवर होतात. साबणाचं जे पण रॅपर असतं, त्याच्या पाठीमागे त्याचे बारीक अक्षरामध्ये, मुद्दाम बारीक अक्षरामध्ये लिहितात. त्याच्यामध्ये कंटेंट काय 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 आहेत. मग त्याच्यामध्ये कॉस्टिक सोडा असतो, SLS असतं, सॉरी लॉरेल सल्फेट. तर हे सगळ्यांचा जर आपण वेगवेगळा रिसर्च जर पाहिला, जो फॉरेनमध्ये किंवा आपल्या भारतामध्ये पण झालेला आहे, त्याचं एंड रिझल्ट काय काढले कन्क्लुजन त्यांनी, की ते शरीराला हानिकारक आहे. जे तुम्हाला शरीराला हानिकारक आहे, तर मग तुम्ही कशासाठी लावताय? मग त्याला पर्याय काय आपल्याकडे? मग त्याला पर्याय जो आहे, तर आपले पूर्वज शिकेकाई वापरायचे. शिकेकाई, मग शिकेकाई असेल, त्याच्यामध्ये रिठा असेल, नागरमोथा असेल, त्यानंतर वेखंड असेल, अशा काही सुगंधित वनस्पती, कापूर कचरी, ह्या सगळ्या एकत्र करून एक खूप चांगलं पावडर ते बनवायचे आणि त्याचा वापर वर्षभर शरीर साफ करण्यासाठी वापरायचे. मी गेले स्वतः 8 वर्षांपासून कोणताच साबण वापरलेला नाहीये. ना मी दंतमंजन वापरलंय, म्हणजे पेस्ट, टूथपेस्ट जी आहे ती वापरली नाहीये. मी स्वतः ही शिकेकाईची पावडर बनवतो माझ्या वैयक्तिक आरोग्यासाठी आणि दंतमंजन बनवतो. आणि म्हणजे विदाऊट, आणि काही दिवस तर मी म्हणजे काहीच वापरलं नाहीये, तरी पण आहे ओके. पण रोज आंघोळ केली पाहिजे. हा तसा एक अभ्यासाचा विषय आहे. जनरली आम्ही जेव्हा फॉरेस्टमध्ये जातो त्यावेळेस अंघोळ न करता जातो. का बरं? कारण आपल्या बॉडीला एक सुगंध असतो जो वन्य प्राण्यांना कळतो. आणि त्यावेळेस जर तुम्ही परफ्यूम लावून किंवा साबण लावून किंवा असे काही डिओ लावून जर गेले, त्यावेळेस मधमाशा ज्या आहेत किंवा ठराविक प्राणी जे आहेत ते ऍक्टिव्ह होतात आपल्याकडे. मग ते होऊ नये आणि निसर्ग खूप जवळून अनुभव करता यावा, त्यामुळे आम्ही शक्यतो अंघोळ न करता निसर्गामध्ये जातो. त्यावेळेस आपण जर एका ठिकाणी शांत बसलो, फुलपाखरं पण आजूबाजूला येऊन बसतात, आपल्या हातावर येऊन बसतात. हे का होतं? कारण तिथे साबणाचा किंवा केमिकलचा कोणताच वास नाहीये. हे होतं, आपल्या बॉडीला एक नॅचरल सुगंध आहे, त्याच्यामुळे ते होतं. त्यामुळं आंघोळ करणं म्हणजे रेग्युलर तर केलीच पाहिजे, शरीराचं हायजीन ठेवलं पाहिजे. परंतु अभ्यासाच्या दृष्टीने जर जंगलामध्ये जात असो आपण, तर शक्यतो माझ्या अनुभवानुसार अंघोळ न करता जर गेलं तर अजून चांगल्या प्रकारे आपण निसर्ग अनुभवता येतो. आपण जे आता जी चर्चा करतोय आपण त्यामध्ये आपण वनस्पती किंवा गवत झाडांबद्दल आपण चर्चा करतोय. सर, हे मांसाहारी वनस्पती काय बरं नक्की? वनस्पतींना कीटक भक्षी असतात त्या, म्हणजे कीटक खातात. तर या प्रकारच्या वनस्पती ज्या आहेत त्या वनस्पती म्हणजे छोटी गवतच ना? तुम्ही म्हणताय छोट्या ते? छोट्या वनस्पती असतात त्या, म्हणजे एक सांगतात 2 फुटाच्या, 3 फुटाच्या, 5 फूट मॅक्झिमम. तर ह्या वनस्पती ज्या आहेत त्या ज्या ठिकाणी न्यूट्रिशन नाही जमिनीमध्ये, म्हणजे अन्नद्रव्य नाही आहेत वनस्पतींना घेण्यासाठी, ज्या ठिकाणी प्रकाश पण मिळत नाहीये, म्हणजे फोटोसिंथेसिस, वनस्पतींना प्रकाश संश्लेषणासाठी पण तितका प्रकाश मिळत नाहीये, अशा ठिकाणी त्या वनस्पती इव्हॉल्व्ह झालेल्या आहेत हजारो वर्षांपासून. तर अशा वनस्पती जे पण कीटक आहेत त्या कीटकांना आकर्षित करण्यासाठी त्यांच्या फुलामध्ये विशिष्ट गंध सोडतात. त्या गंधाला कडे आकर्षित होऊन काही कीटक त्यामध्ये जातात, आतमध्ये गुळगुळीत भाग असतो, त्याच्यामध्ये ते ट्रॅप होतात. आणि मग वनस्पती जी आहे ती कीटकभक्षी वनस्पती, तर ती कालांतराने केमिकलचा वापर करून त्या किड्याचं डिझॉल्युशन करते आणि त्यातले अन्नद्रव्य जे आहेत ते शोषून घेते आणि जगते. म्हणजे हा कीटकभक्षी वनस्पती जो आहे, ज्या ठिकाणी सूर्यप्रकाश व्यवस्थित मिळत नाही किंवा अन्नद्रव्य त्या मातीमध्ये नाहीये, त्या ठिकाणी इव्हॉल्व्ह झालेला तो वनस्पतीचा प्रकार आहे. आणि बरीचशी अशी झाड पण आहेत ना जे पाणी शुद्ध करण्याचं काम करतात. अगदी बरोबर. फायटोरेमिडिएशन म्हणून एक वनस्पती वर्ग आहे. तर त्याच्यामध्ये दूषित पाणी झाडाची आहे ते स्वच्छ करतात. आपले पूर्वज जे आहेत ते शेवग्याच्या बियाचा वापर किंवा निर्मळी म्हणून एक झाड आहे, निर्मली, तर त्याच्या बियांचा वापर पाणी शुद्ध करण्यासाठी करायचे. गढूळ पाणी या बियांचा वापर करून शुद्ध होतं. त्याचबरोबर वाळा असेल किंवा नागरमोथा असेल किंवा जलपर्णी असेल, तर ह्या वनस्पती ज्या आहेत ह्या पाणी शुद्ध करण्याचं काम करतात. पाण्यामधलं हेवी मेटल्स असेल किंवा पाण्यामधलं जे पण काही रासायनिक तत्व आहे, अत्याधिक नायट्रोजन असेल, पोटॅशियम असेल, तर हे शोषून घेण्याचं काम करतात. म्हणजे सर, ह्याचा एक असा अर्थ पण आहे की
आपण कुठलंही झाड किंवा रोपटं लावतो याचा अर्थ असं नाही होत की आपण नाहीच का निसर्गप्रेमी आहोत किंवा पर्यावरण प्रेमी आपण आहोत, पण त्याहीपेक्षा जास्त महत्वाचं हे आहे की आपण कुठलं झाड लावतोय. अगदी बरोबर. म्हणजे झाड लावताना कधी कधी पण आपण उदात्त धोरणाने ते झाड लावलं पाहिजे. म्हणजे फक्त तुम्हाला ती सावली पाहिजे किंवा सुंदर दिसतंय, हा एक नॅरो माइंडेड दृष्टिकोन झाला. तुम्हाला त्याच्यामध्ये कीटकांना पण बघता आलं पाहिजे. म्हणजे ते झाड जे आहे ना, ते पक्ष्यांचं पण घर आहे, ते कीटकांचं पण घर आहे, मधमाशांचं पण घर आहे आणि ते पूर्ण इकोसिस्टम जी आहे, ते झाडामुळं चालणार आहे. हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून तुम्ही ते झाड लावलं पाहिजे. शेतकरी, हं, आता आपण काय बोलतो की शेतकरी शक्यतो बऱ्यापैकी झाड तोडण्याचं कारण हे असतं की सावली बनते आणि त्या सावलीमुळे, त्या झाडाच्या सावलीमुळे तिथे येणारं त्यांचं पीक हं, नष्ट होतं किंवा ते त्या पद्धतीने येत नाही. हं. तर शेतकऱ्यांनी बांधावर कुठली झाड लावली पाहिजे? खूप महत्त्वाचा विषय आहे. म्हणजे आता काय झालंय, की लोकसंख्या वाढत चालली आहे. म्हणजे निसर्ग ऱ्हासाला सगळ्यात मोठं कारण लोकसंख्या आहे आणि लोकसंख्या जशी वाढत चालली, जमिनीच्या वाटण्या मोठ्या प्रमाणात होतात आहे आणि शेतकऱ्यांची बांध छोटे-छोटे होतात आहे. मग त्याच्यामध्ये झाडांचा ओसवा पडल्यामुळं पीक त्यांचं कमी येतं. तर यासाठी मध्यम आकाराची झाडं जर त्यांनी लावली, जे झाडं मधमाश्यांना आकर्षित करतात, अशा प्रकारची झाडं लावली. त्याच्यामध्ये निरगुडी असेल, त्यानंतर तागाचं वेगवेगळे प्रकार आहेत, खुळखुळा आहे, जास्वंदाचे वेगवेगळे प्रकार, तुळशीचे वेगवेगळे प्रकार, त्यानंतर अग्निमंथ, अरणी असे झाडं जर लावले, तर त्या ठिकाणी पक्ष्यांचे घरटे पण वाढतील. त्याबरोबर मधमाशांचे येण्याचं प्रमाण पण वाढेल आणि मधमाशा एकदा आल्या, तर जे पण पीक ते घेतात आहे, त्यांना फलोत्पादन ते पण वाढेल. म्हणजे ज्या ठिकाणी मधमाशा जास्त प्रमाणात असतात, मधमाशांचे पेटी जे लावतात, त्यांचा अनुभव आहे की 30% फळं वाढतात. हम्म. म्हणजे फळं लागण्यासाठी वेगवेगळे केमिकल शेतकरी फवारत असतात. ते न फवारणी करता, त्यांना काही न करता मधमाशांच्या असण्यामुळं किंवा मधमाशांना आकर्षित केल्यामुळं, ही झाडं मधमाशांना पूरक लावल्यामुळं त्यांचं फळांचं उत्पादन जे आहे, ते 30% वाढणार आहे. त्यामुळे हे पर्यावरणपूरक जी झाडं आहेत ती लावली पाहिजे आणि त्याच्यामध्ये पण काही झाडं त्यांनी आवर्जून यासाठी लावली पाहिजे, की कीटक खाणारे जे पक्षी असतात, म्हणजे नैसर्गिकरित्या जे कीटक खाणारे वनस्पती जे आहेत ते साधारणतः 60 ते 70% पक्षी असे असतात ते कीटक खातात. म्हणजे बाकी 30% जे आहेत ते फलाहारी किंवा मकरंद घेणारे आपण म्हणू शकतो. पण 60 ते 70% कीटक खातात पक्षी. आणि फुलपाखरू. हा, फुलपाखरांचा एक वेगळा विषय आहे, तो पण येऊ आपण. तर हे पक्षी जे आहेत, त्या पक्ष्यांना थांबण्यासाठी जर तुम्ही जागा दिली तुमच्या बांधावर, तर निश्चित किडींचं प्रमाण तुमच्या शेतामधलं कमी होणार आहे. आणि पक्ष्यांचं वैशिष्ट्य असं आहे किंवा निसर्गाचं वैशिष्ट्य असं आहे, की त्याच्यामध्ये डे शिफ्ट पण आहे, नाईट शिफ्ट पण आहे. डे शिफ्टमध्ये काम करणारे पक्षी वेगळे आहेत, नाईट शिफ्टमध्ये काम करणारे पक्षी वेगळे आहेत. मग त्याच्यामध्ये रातवा असेल किंवा घुबड आहे, पिंगळा आहे, तर हे पक्षी रात्री काम करतात. रात्री तुमचं शेत व्यवस्थित ठेवण्याचं काम करतात. उंदीर शेतकऱ्यांचा शत्रू आहे. उंदराला खाण्याचं सगळ्यात मोठं काम घुबड करत असतात. घुबडाचं एक वैशिष्ट्य आहे, की घुबड जेव्हा उडतं, आपल्या शेजारून जर गेलं ना, तर समजणार नाही आपल्याला घुबड गेलंय. कारण त्याच्या पंखाचा आवाज होत नाही. म्हणजे निसर्गाने त्याच्या पंखाची रचना अशी केली आहे, की तेव्हा उडतं, आवाज करत नाही त्याचे पंख. आणि त्यामुळं उंदीर तसा एकदम चंचल प्राणी आहे. त्याला थोडा जरी आवाज झाला तो बिळात जाणार. तो आवाज त्याला समजू नये म्हणून निसर्गाने त्याच्यामध्ये उत्क्रांतीमध्ये घडवलेला बदल आहे. ते उडताना त्याचा पंखाचा आवाज होत नाही. त्यामुळं घुबडांची संख्या वाढली पाहिजे. घुबडांची संख्या वाढण्यासाठी मोठी उंच होणारे झाडं आपण वेगवेगळ्या ठिकाणी लावणं गरजेचं आहे. कारण घुबडांचे घरटे जे असतात ते ढोलीमध्ये होतात. मला एक असा प्रश्न आहे की फुलपाखरू, चिमणी, काजवे हे जेव्हा मी लहानपणी पाहायचो तेव्हा यांचं प्रमाण खूप जास्त होतं. चिमणी तर खूप जास्त होतं सर. म्हणजे चिमण्या चू 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 तो एक सतत एक आवाज असायचा. आज त्यांचं प्रमाण कमी होण्याचं कारण काय? पोल्युशन हे सगळ्यात मोठं कारण आहे. त्याच्यामध्ये ध्वनी प्रदूषण सगळ्यात मेजर फॅक्टर आहे. ध्वनी प्रदूषण याच्यासाठी जेव्हा पण एखाद्या आजूबाजूला फटाका उडतो किंवा मोठा काहीतरी ब्लास्ट सारखा आवाज होतो, तर त्यावेळेस आकाशामध्ये जर पाहिलं तर अनेक पक्षी सैरभैर उडताना दिसतात. ते आनंदाने उडत नसतात. म्हणजे फटाका किंवा आवाज झालाय आनंदाने DJ. उडतो. म्हणजे ते एकदम भीतीने उडत असतात. आणि अशा ठिकाणाहून जर एखादा कर्णकर्कश आवाज जर रेग्युलर होत असेल, तर त्यांची पिल्लं जी आहेत किंवा त्यांची अंडी जी आहेत यांना तडे जातात. आणि त्याच्यामुळं त्यांचा वंश पुढे वाढत नाही. आणि अशा ठिकाणाहून पक्षी जे आहेत ते मायग्रेट करतात. मग त्यामध्ये काही पक्ष्यांना मायग्रेट करून दुसऱ्या ठिकाणी जर सूट झालं, तर ते व्यवस्थित त्या ठिकाणी वाढतात किंवा तिथे सूट नाही झालं किंवा तिथं त्यांना शिकारी पक्षी जर मिळाले, तर त्या ठिकाणी मग ते नष्ट होतात.
तर त्यामुळं प्रदूषण कमी होण्यासाठी काम होणं खूप गरजेचं आहे. मग त्याच्यामध्ये वायू प्रदूषण जे आहे, वायू प्रदूषणामुळं आपल्याकडे काजव्यांचं प्रमाण कमी झालंय किंवा लाईट पोल्युशन त्याच्यामुळं काजव्यांचं प्रमाण कमी झालंय. फुलपाखरांचं प्रमाण जे आहे ते वेगवेगळे केमिकल्स आपण वापरतोय शेतीमध्ये, तर त्या आर्टिफिशियल केमिकल्समुळं फुलपाखरांचं प्रमाण कमी झालंय. फुलपाखरांच्या बाबतीत फुलपाखरांच्या ज्या अवस्था असतात 4, त्याच्यामध्ये अंडी, त्यानंतर अळी, त्यानंतर कोश, त्यानंतर फुलपाखरू. तर ह्या 4 अवस्थांमध्ये सुरुवातीच्या 3 अवस्था ज्या आहेत ते झाडावरच असतात. म्हणजे अंडी जी आहे फुलपाखरूची आई जी आहे ती वैशिष्ट्यपूर्ण झाडावरच अंडी घालते. म्हणजे समजा कॉमन मॉर्मॉन जातीचं फुलपाखरू असेल तर ते विशिष्ट झाडावरच अंडी घालतं आणि त्या झाडावर अंडी घालून ते निघून जातं. मग पुढचं संगोपनाचं काम ते झाड करत असतं. हम्म. जेव्हा त्या अंड्यामधून अळ्या बाहेर पडतात, त्या झाडाची पानं ते खातात आणि त्यामुळे ते मोठे होतात आणि जसे मोठे होतात एका स्थितीला ते डॉर्मन्सीमध्ये जातात, म्हणजे एक स्थितप्रज्ञ होऊन जातात. मग त्या अवस्थेमध्ये काही दिवस किंवा काही आठवडे त्या जाती त्या अवस्थेमध्ये राहतात आणि मग त्यानंतर त्यातून सुंदर असं फुलपाखरू बाहेर पडतं. तर अशा अवस्थेमध्ये काय होतं, समजा एखाद्या झाडावर आपण अळी पाहिली, आपल्याला माहित नाही की ती फुलपाखराची अळी किंवा त्या झाडाला म्हणजे अपाय करणारी अळी आहे. आपण सर्रास त्याच्यावर केमिकल फवारून टाकतो. मग त्याच्यामुळे फुलपाखरांच्या अळ्या कमी होतात आहे. किंवा असं पण आपण म्हणू शकतो की फुलपाखरांच्या खाद्य वनस्पती ज्या आहेत तर त्या वनस्पती कमी झाल्यात, त्यामुळे पण फुलपाखरांचं प्रमाण कमी झालंय. मग त्याच्यामध्ये एकाच प्रकारचे फुलपाखरं नाहीत, आपल्याकडे अनेक प्रकारचे फुलपाखरं आहेत. मग प्रत्येक प्रकारच्या फुलपाखरांचं जर संवर्धन करायचं असेल त्या त्या प्रकारच्या वनस्पती, खाद्य वनस्पती फुलपाखरांच्या आपण ते लावणं गरजेचं आहे, तरच फुलपाखरं वाढतील. दुसरं आहेत मकरंद देणाऱ्या वनस्पती. फुलपाखरांना खाद्य वनस्पती म्हणून मकरंद पाहिजे असतो. मग मकरंद देणाऱ्या ज्या वनस्पती आहेत त्या जर आपल्या आजूबाजूला नसतील तर मग ज्या तयार झालेल्या फुलपाखरं आहेत त्यांना खाण्यासाठी काही मिळणार नाही. त्यामुळे उपासमारीमुळं त्यांचा जीव धोक्यात येऊ शकतो. त्यामुळं मकरंद देणाऱ्या वनस्पती आणि खाद्य वनस्पती अशा दोन्ही प्रकारच्या वनस्पती फुलपाखरांच्या संवर्धनासाठी महत्वाच्या आहेत. आणि सर एक आता काजवा, जसं आपला आता विषय आला की काजवा महोत्सव आता खूप गाजतो, म्हणजे लोक ते खास पाहण्यासाठी जातात. तर हे काजवा महोत्सवाची गरज आहे का, किंवा त्याचे तोटे काय? लोक जेव्हा पर्यटक जातात त्यावेळेस वन विभागाने किंवा संबंधित विभाग जो पण आयोजित करतोय त्यांनी व्यवस्थित शिस्तबद्धरित्या पर्यावरणपूरकरित्या ते आयोजित करणं गरजेचं आहे. आपल्याकडे काय होतं की ते बघण्यापेक्षा फोटोग्राफीकडे जास्त लोकांचा कल आहे. मग त्याच्यामध्ये टॉर्च लावणं किंवा लाईट लावणं, मग याच्यामुळे काय होतं की जे काजवे जे आहेत ते डिस्ट्रॅक्ट होतात. काजवे जेव्हा अळी अवस्थेमधून बाहेर पडतात 8-9 महिन्यानंतर, तर त्यानंतर काही ठराविक 2-3 आठवड्याचा वेळ असतो त्यांच्याकडे की ते पुन्हा मेटिंग करून त्यांचं प्रजनन घडवून ते मरून जातात ऍक्च्युली त्यानंतर. तर त्या पिरियडमध्ये हा काजवा महोत्सव असतो आणि त्यावेळी महत्वाच्या त्यांच्या आयुष्याच्या महत्वाच्या ठिकाणी तुम्ही जर टॉर्च लाईट लावून तर त्यांना भंग केला तर त्यांचा तो महत्वाचा वेळ वायाला जातो, तो सीझन त्यांचा वायाला जातो आणि त्यांचं प्रजनन पुढे होऊ शकत नाही. त्यामुळं काजवा महोत्सव आयोजित करताना पर्यावरणपूरकरित्या ते आयोजित केले पाहिजे. इव्हन ट्रेकिंग करताना आपलं वन विभाग जे आहे किंवा पर्यटन विभाग जो आहे तर ते फॉरेस्ट पर्यटनाला आता जास्त चालना देत आहे सध्या. तर त्याच्यामध्ये झिप लाईन असेल किंवा क्लाइम्बिंग असेल, रॉक क्लाइम्बिंग, तर हे याच्यामध्ये काय होतं की जे पर्यटक त्या ठिकाणी येतात ते शांत येत नाहीत, ते गोंगाट करतात. या ठिकाणून त्या ठिकाणी जेव्हा झिपलाईनने जातात ते शांततेने जातात, गोंगाट करत जातात. आणि अशा ज्या जागा आहेत ज्या ठिकाणी ते स्पॉट निवडले जातात त्या ठिकाणी काही हॉटस्पॉट असतात ठराविक प्राण्यांचे, मग त्या ठिकाणी त्यांना डिस्टर्बन्स होतो. मग त्या ठिकाणून ते कायमस्वरूपी मायग्रेट होतं त्यांचं. आणि अजून एक गोष्ट यामध्ये ही आहे की पर्यटक जेव्हा जातात ते खाली हात जात नाहीत. प्लास्टिकच्या बॉटल्स घेऊन जातात पिण्यासाठी, कचरा घेऊन जातात आणि ते कचरा कुठं पण टाकून देतात. आणि तो टाकलेला कचरा जो आहे तो उचलण्यासाठी लोक जर तत्पर असतील त्या ठिकाणचे तर ठीक आहे, नाही तर मग तो पावसामुळे किंवा वाऱ्यामुळे लांब लांबपर्यंत पसरला जातो आणि त्याच्यामुळं मोठ्या प्रमाणात तिथलं वाईल्ड लाईफ जे आहे किंवा वनस्पतींचं किंवा एकंदर पूर्ण पर्यावरण हे डिस्टर्ब होतं. त्यामुळं जंगलामध्ये एक तर जाऊच नका, आणि जर जाण्याचं धाडस करत असाल तर संबंधित विभागाने पूर्ण ते तिथलं जंगल पण जे आहे, निसर्ग जो आहे तो जपला जाईल याची खात्री जर असेल तरच लोकांना तिथं प्रवेश दिला पाहिजे. कारण आपल्यासाठी भरपूर ठिकाण आहेत, आपण कुठे पण जगात फिरू शकतो, पण वन्य प्राण्यांसाठी तसं नाहीये. एखादा जंगलातला वाघ किंवा बिबट्या जर गावामध्ये आला किंवा शहरामध्ये आला
तर त्याची गावभर किंवा जिल्ह्याभर त्याची चर्चा होते आणि कधी त्याला पकडून घेऊन जातात, दुसरीकडे नेऊन सोडतात, अशी म्हणजे धारणा लागून राहिलेली असते लोकांची. त्याच्यासाठी जंगल ऑलरेडी कमी करून ठेवले आपण आणि आहे त्या जंगलामध्ये आपण जर असा गोंगाट करत सुटलो, त्यांचं अस्तित्व किंवा अधिवास धोक्यात आणायचा प्रयत्न केला, त्यांना जायला मग जागा कुठे राहणार नाही, त्यांचं अस्तित्व नष्ट होऊन जाईल. सर आता ग्रामीण भागात कमी असेल कदाचित प्रमाण, पण शहरामध्ये नाही का कचऱ्याचं प्रमाण खूप जास्त वाढत चाललंय, त्यामध्ये प्लॅस्टिक पण आला आणि आता सर्रासपणे काय केलं जातं की त्याला पेटून दिलं जातं. तर सर ह्याच्यावर काही उपाय आहेत का? हे प्लॅस्टिकवर काही उपाय आहेत का? किंवा या कचरा डेपो जे कचरा घेऊन जातात हे व्यवस्थित पद्धतीने नैसर्गिक हानी न होता हे आपल्याला कशा पद्धतीने ह्याच्यावर मार्ग काढता येईल? प्लास्टिक सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याचा वापर कमी केला पाहिजे सगळ्यांनी, प्रत्येक माणसाने. म्हणजे ॲव्हरेज जर पकडलं आपण तर 5 ते 6 किलो प्लास्टिक जे आहे प्रत्येक माणूस वर्षापर्यंत वापरत असतो, प्रत्येक माणूस. तर याचं प्रमाण जोपर्यंत आपण कमी करणार नाही किंवा गव्हर्नमेंटकडून याच्यावर काही निर्बंध लादले जाणार नाही, तोपर्यंत हे असंच चालू राहणार. याच्यामध्ये सिंगल यूज प्लास्टिकचा मध्यंतरी खूप मुद्दा उठला होता, त्याच्यावर बंदी पण टाकण्यात आली होती. आता ते सर्रास चालू आहे, सिंगल यूज प्लास्टिक सगळीकडे मिळत आहे. किंवा साधं उदाहरण आहे की पूर्वी आपण हॉटेलमध्ये जात होतो, आपल्याला पाणी दिलं जात होतं काचेच्या ग्लासमध्ये किंवा स्टीलच्या ग्लासमध्ये. आता सरळ आपल्यासमोर बाटली दिली जाते. तर हे छोटे छोटे मुद्दे आहेत, हे आपण आता टाळले पाहिजे. किंवा घरातून बाहेर जाताना आपण प्लास्टिकची कॅरी बॅग घेऊन न जाता किंवा त्यांच्याकडून कॅरी बॅग न घेता आपण कापडी पिशवी घेऊन गेलो पाहिजे. हे मुद्दे जर छोटे छोटे मुद्द्यापासून जर आपण सुरुवात केली तर नक्कीच याच्यावर काम केलं जाऊ शकतं. शासनाच्या लेवलवर प्लास्टिक बंदी कशी घालता येईल किंवा प्लास्टिकला पर्याय कसा आणता येईल याच्याविषयी काम करणं गरजेचं आहे. आपल्याकडे प्लास्टिक जाळलं जातं, तर आम्ही गेल्या 3 वर्षापासून प्लास्टिक हे जाळपोळ जी चालू आहे त्याच्याविषयी काम करतोय अहिल्यानगर शहरामध्ये. तर जेव्हा प्लास्टिक जाळलं जातं तर त्या ठिकाणी नेमकं काय घडतं, म्हणजे त्याच्यापासून कोणते वायू तयार होतात, ते वातावरणामध्ये किती काळ राहतात, त्या वायूंना गंध असतो का, त्याचा झाडावर काय परिणाम होतो, प्राण्यांवर काय परिणाम होतो, माणसावर काय परिणाम होतो, याची एक छोटीशी आम्ही डॉक्युमेंट तयार केली आहे. तर पूर्ण डॉक्युमेंट म्हणजे त्याची माहिती इथं सांगणं शक्य होणार नाही, त्यामुळे एक QR कोडच्या माध्यमातून तुम्हाला समोर जे दिसतंय ते जर स्कॅन केलं तर तुम्हाला ती पूर्ण माहिती मिळेल. म्हणजे शहरामध्ये अशा 113 हॉटस्पॉट आहेत, त्याच्यापैकी 106 ठिकाणी रेग्युलर कचरा जाळला जातो. असे कमीत कमी, म्हणजे त्यासाठी आम्ही फिरलो नाही, आमची टीम जी आहे रस्त्याने येता जाता कुठे पण कचरा जाळताना दिसलो, आम्ही त्याचा फोटो काढला आणि त्याच्यावर जे आतापर्यंत झालेले रिसर्च आहेत, फॉरेनमध्ये झालेत, बऱ्याचशा युनिव्हर्सिटीमध्ये झालेत, की प्लास्टिक जाळल्यामुळे नेमकं काय होतं, त्याची एक डॉक्युमेंटरी ती तयार केलेली आहे. तर ती जर वाचली तर नक्कीच तुम्हाला अजून इन्फॉर्मेशन मिळेल प्लास्टिक विषयी. त्या व्यतिरिक्त प्लास्टिकचं व्यवस्थापन प्रत्येक आपल्या आजूबाजूच्या भागामध्ये हे व्यवस्थित होत नाहीये. स्पेसिफिकली आपल्या शहरामध्ये, अहिल्यानगर शहरामध्ये प्लास्टिक सेग्रिगेशनच होत नाही. म्हणजे ओला कचरा सुका कचरा वेगळा केला जात नाही, तो एकत्रच गोळा केला जातो. फक्त नावाला पाट्या लावल्या जातात, स्वच्छ सुंदर शहर, हरित शहर किंवा ओला कचरा वेगळा गोळा करा. आपल्या आयुक्त साहेबांचं जे जुनं केबिन होतं तिथे अजून पण पाटी लावलेली आहे की होय, आमच्या शहरामध्ये ओला आणि सुका कचरा वेगळा गोळा केला जातो. म्हणजे कागदोपत्री किंवा मीडियावर तुम्ही अशा बाता करायच्या आणि ऑन फील्ड ग्राउंडवर तुमच्या ज्या घंटा गाडी येतात, कचरा गाडी येतात, त्याच्यामध्ये पार्टिशनच नाहीये. म्हणजे ज्यांची म्हणजे ज्यांची इच्छा आहे ओला कचरा आणि सुका कचरा वेगळा देण्याची, त्यांना पण न्यायालयात असतो एकत्रच द्यावा लागतोय. म्हणजे तुम्ही लोकांना सवय लावा ना, तुम्ही प्रशासक आहात, म्हणजे तुम्ही सवय लावली पाहिजे. तुम्ही हातात झाडू घेऊन प्रत्येक ठिकाणी जर झाडत बसले तर प्रशासन कोणी करायचं? तर हे प्रशासनाचं तुमचं काम आहे, प्रशासनाचं काम व्यवस्थित केलं पाहिजे. त्यासाठी ओला आणि सुका कचरा हे व्यवस्थित गोळा केला पाहिजे आणि कचरा गोळा केल्यानंतर त्याचं सेग्रिगेशन हे व्यवस्थित झालं पाहिजे. प्लास्टिकमध्ये पण सिंगल यूज प्लास्टिक, HDPE असे प्रकार असतात वेगवेगळे. तर ते प्रत्येक प्रकारचं प्लास्टिक सेग्रिगेशन करून जर ते व्यवस्थित केलं तर ते प्रत्येक प्रकारचं प्लास्टिक विकलं जातं आणि ज्या अर्थी ते विकलं जातं त्या अर्थी त्याचं रिसायकलिंग पण होणं शक्य आहे. माझं नागरिकांना एकच सांगणं आहे की तुम्ही प्रशासनावर अवलंबून नका राहू. तुमच्याकडे जे पण प्लास्टिक जमा होत आहे घरामध्ये ते तुम्ही एकत्र स्वच्छ गोळा करा आणि जे कचरा विकत घेतात आपल्याकडे, प्लास्टिकचा कचरा, त्यांना आपल्याकडे भंगारवाले म्हणतो. ऍक्च्युली भंगारवाले चुकीचा शब्द आहे त्यांच्यासाठी, भंगार रद्दी वगैरे विकत घेतात ते. तर त्यांना आपण कचऱ्यावाले बोलतो, पण कचरा करणारे आपण आहोत. बरोबर.
आपण कचरा करतो त्यांना ते स्वच्छता करणं स्वच्छता दूत बोललं म्हटलं पाहिजे पाहिजे आपण त्यांना. हम्म. तर ह्या स्वच्छता दूतांकडे जे विकत घेतात त्यांना जर आपण ते विकलं तर साहजिकच ते रिसायकल करणार आणि त्यामधून आपल्याला थोडेफार पैसे पण मिळतील आणि ते योग्य ठिकाणी ते रिसायकल होईल. ते आपण केलं पाहिजे. आणि कचऱ्याची जाळपोळ जी आहे ते नागरिकच करत नाही, आपल्याकडचं प्रशासन पण करत आहे. हम्म. आपल्याकडे संभाजीनगरला पण कचरा डेपो पेटून देण्यात आला होता मागच्या 2 वर्षापूर्वी. अहिल्यानगरमध्ये पण कचरा डेपो प्रत्येक वर्षी पेटून दिला जातो. आता त्यांचं सांगणं जरी असेल की आम्ही पेटवत नाही, आपोआप पेटतो, तुम्ही पेटवण्याची वेळ काय येऊ देतात? एवढं शेकडो म्हणजे घरांचा कचरा जो आहे, हजारो घरांचा कचरा जो आहे तो तुम्ही कित्येक वर्षांपासून त्या ठिकाणी डंप करून ठेवलाय, कशासाठी? याचा अर्थ तुम्ही कचऱ्याचं व्यवस्थापन व्यवस्थित करत नाहीये. अगदी बरोबर. म्हणजे हे कागदोपत्री लोकांना एक दाखवायचं. आता रिसेंटली जी उन्हाळ्यामध्ये आग लागली होती तर ती 25-30 दिवस चालली आणि त्याच्या आधी पण 2 वर्षापूर्वी जी कचरा डेपोला आग लागली होती. कचरा डेपोला आग लागली होती. त्याच्या आधी पण 2 वर्षापूर्वी आग लागली होती तर ती 48 दिवस चालली होती सलग आणि त्याचा धूर अक्षरशः 20 किलोमीटर लांबून त्याचा धूर दिसत होता. त्याचं कोणत्याच मीडियामध्ये त्याचं बातमी आली नाहीये की अशा प्रकारे आग लागली किंवा प्रशासन यासाठी जिम्मेदार आहे, काहीच नाही. म्हणजे किती मोठ्या लेवलला हे मॅनेज केलं जात आहे आणि कोणीच याच्यावर बोलायला तयार नाहीये. कचऱ्यासारखा सगळ्यात गंभीर विषय जर तुम्हाला मॅनेज करता येत नाहीये तर तुम्ही या शहराला शहर कसं म्हणू शकता? आणि या शहराला स्वच्छतेचे अवॉर्ड मिळालेत कोणत्या बेसिसवर? तुम्हाला जर तुम्ही जो तुमचे नागरिक जो कचरा गोळा करताय त्याचं व्यवस्थापनच जमत नाहीये तर तुम्ही कशाला खुर्ची सांभाळताय? म्हणजे खूप ज्वलंत विषय आहेत हे आणि प्रशासनाचं दुर्लक्ष हे सगळ्यात मोठं कारण आहे यासाठी. आणि जोपर्यंत कचऱ्याचा विषय योग्य रीतीने हाताळला जात नाही तोपर्यंत नागरिकांचं कर्तव्य आहे की प्रशासनाला झोपेतून जागा करणं आणि त्यांना त्यांची जी जबाबदारी जाणीव करून देणं, त्यांना जाणीव करून देणं, त्यांची जबाबदारी, त्याची ओळख करून देणं हे नागरिकांचं काम आहे. आता त्या ठिकाणी जो धूर निर्माण होतो किंवा प्लास्टिक जाळल्यानंतर जो धूर निर्माण होतो त्याच्यामुळे त्वचेचे आजार, फुफ्फुसाचे आजार, हृदयविकार, डोळ्यांचे आजार, कॅन्सर हे विकार तयार होतात. आपण हॉस्पिटल बाहेर रांगा एवढ्या मोठमोठ्या कशासाठी बघतोय? लोकांना डॉक्टरांना निदान समजत नाहीये की कशामुळे काय होत आहे. त्याच्या पाठीमागे हा धूर आहे आणि हा धूर एकदा वातावरणात गेला ना तर यातले वेगवेगळे कंपोनंट जे आहेत त्याच्यामध्ये डायऑक्सिन असतं, त्याच्यामध्ये फ्युरॉन असतं, त्याच्यानंतर कार्बन मोनॉक्साईड, कार्बन डायऑक्साईड. तर हे जे केमिकल आहेत हे वातावरणामध्ये गेल्यानंतर लगेच नष्ट होत नाही. हे काही आठवड्यांपासून तर 500 वर्षांपर्यंत हे वातावरणामध्ये असतात. म्हणजे आज सोडलेला एखादा वायू वातावरणामध्ये 300, 400, 500 वर्षापर्यंत राहणार आहे. वातावरणामध्ये मातीमध्ये जी मिसळलेली डायऑक्साईडची राख आहे तर ती पुढे कित्येक वर्ष राहणार आहे. पुन्हा ती पाण्याच्या माध्यमातून आपल्या ग्राउंड वॉटरमध्ये जाऊन पुन्हा आपल्या शरीरामध्ये जाणार आहे. क्रॉप्समध्ये जाऊन आपण जे पण धान्य खातो त्याच्यामध्ये ती जाऊन प्लांटमध्ये जाऊन पुन्हा आपल्या शरीरामध्ये येणार आहे. डायरेक्ट आणि इनडायरेक्ट परिणाम आपल्यावरच होणार आहे. तुमच्या आजूबाजूला जर कोणी कचरा पेटवत असेल तर त्याला थांबवणं तुम्ही गरजेचं आहे आणि त्यांचं प्रबोधन करणं गरजेचं आहे. कचरा जाळणं त्या स्वतः व्यक्तीच्या पण धोक्याचं आहे कारण तो व्यक्ती स्वतः तिथे आहे, ते धूर डायरेक्ट त्याच्या शरीरामध्ये जाणार आहे आणि आसपासच्या लोकांना पण त्याचा त्रास आहे. आपण असं नाही म्हणू शकत की संभाजीनगरमध्ये किंवा पुण्यामध्ये एखादा कचरा जाळतोय आणि त्याचा इम्पॅक्ट लातूरमध्ये होणार नाही किंवा मुंबईमध्ये होणार नाही. वातावरण सगळीकडे पसरतंय, हवा सगळीकडे पसरतीये, त्यामुळे इकडचा वायू तिकडे जायला वेळ लागत नाही. त्यामुळे हे पूर्ण जागतिक विषय आहे. जागतिक लेवलला यावर्षीचा विषय आहे बीट द प्लास्टिक पोल्युशन. म्हणजे प्लास्टिकचं पोल्युशन बंद व्हावं किंवा बंद करावं यासाठी आपण जागतिक लेवलला शपथ घेतोय. ग्राउंडवर काय करतोय आपण? ग्राउंडवर प्लास्टिक पोल्युशन चालूच आहे. म्हणजे फक्त तुम्ही एकदा कागदोपत्री लोकांना दाखवायचं की आम्ही प्लास्टिकसाठी एवढं काम केलं, शपथ घ्यायच्या, तुमच्या इंस्टाग्रामवर पोस्ट टाकायच्या की आम्ही प्लास्टिक मुक्ती शपथ घेतली, एवढ्या पिशव्या वाटल्या. पण हे तोकडं काम तुम्ही कोणाच दिशाभूल करताय? एक ना एक दिवस असं येईल त्याचं फळं जेव्हा भोगायला लागतील ना त्यावेळेस वेळ हातातून निघून गेलेली असेल, काही नाही करू शकत आपण मग त्यावेळेस. कारण हा निसर्ग जो आहे हा हजारो लाखो वर्षांपासून चालत आलेला आहे आणि जसं औद्योगिकरण वाढलं 200-250 वर्षापासून तेव्हापासून पर्यावरणाचा सगळ्यात मोठा ऱ्हास होत गेलेला आहे आणि गेल्या 30-40 वर्षांमध्ये हा खूप जास्त पटीने, शेकडो पटीने जास्त झालेला आहे आणि त्याच्यामध्ये जेव्हापासून हे प्लास्टिक तयार झालंय तेव्हापासून अजून जास्त त्याच्यामध्ये वाढ झालेली आहे पोल्युशनमध्ये. निसर्गाचं संवर्धन आपण कशा पद्धतीने केलं पाहिजे ह्याबद्दल तुम्ही प्रेक्षकांना काय सांगाल? मी जे अनुभव केले त्यानुसार सांगतो. मी जे काही अनुभव केले जंगलात फिरताना किंवा जंगलाविषयी काम करताना तर त्याच्यामध्ये अनेक घटक निसर्गामधले दुर्मिळ होतात आहे.
मग ते प्राण्यांच्या बाबतीत जर असेल तर वनस्पती आणि त्यांचा अधिवास याविषयी काम करणं गरजेचं आहे. आणि त्यामध्ये ज्या वनस्पती किंवा प्राणी दुर्मिळ होतात आहे त्यांच्याविषयी काम करणं खूप गरज आहे. कारण ह्या वनस्पती दुर्मिळ श्रेणीमधून जर संकटग्रस्त जाऊन त्या जर नष्ट झाल्या तर त्या पुन्हा आपल्याला कोणत्याच लॅबमधून किंवा कोणत्याच कारखान्यामधून त्या लावता येणार नाहीये, त्या पुन्हा तयार करता येणार नाहीये. त्यामुळं प्रत्येक वनस्पतीच्या, स्थानिक वनस्पतींच्या अस्तित्वाचं महत्त्व तुम्ही ओळखा आणि त्या वनस्पती, दुर्मिळ झालेल्या वनस्पती जपण्यासाठी प्रयत्न करा. आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे निसर्गाविषयी काम करत असताना एक खंत मला नेहमी मनोमन वाटते, ती म्हणजे जसं ह्या वनस्पती दुर्मिळ होत चाललेल्या आहेत तशी निसर्गाविषयी काम करणारी, निसर्गाविषयी तळमळ असणारी माणसं त्याच्याहून दुर्मिळ होत चाललेली आहे. त्यामुळं निसर्गाविषयी तळमळ तुमच्या आतमध्ये जागृत करा. निसर्गाची संवेदना, निसर्गाचं महत्त्व तुम्ही जेव्हा जाणून घ्याल त्यावेळेस ती संवेदना तुमच्या आतमध्ये जागृत होईल आणि त्यावेळेस खऱ्या अर्थाने तुम्ही निसर्गाविषयी काम करायला पाहिजे. धन्यवाद सर. Yes. छान वाटलं सर बोलून. धन्यवाद.